गाईस, फूडी रसिकामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे गव्हाचे चुरमा लाडू। जेव्हा कधी पण आपण चुरमा लाडू बनवायचा विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यात एकच येतं, ते म्हणजे खूप सारं तूप। पण मी आज तुम्हाला कमी तुपात एकदम ट्रेडिशनली चुरमा लाडू कसे बनवायचे हे दाखवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ जरा सरसरीतच घ्यायचं आपल्याला। मेजरमेंट साठी मी एक छोटा डब्बा घेतलेला आहे आणि असे 3 डब्बे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे मी खसखस घेतली आहे सजावटीसाठी, वेलची आणि जायफळची पावडर घेतली आहे, 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि मी ते चिमूटभर मीठ सुद्धा वापरणार आहे। गुळाची ढेप घेतली आहे अर्धा किलोची आणि तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता। मी ते बदामाचे काप आणि काजूचे काप घेतलेले आहेत आणि 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। मी एका मोठ्या टोपात गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ थोडं सरसरीतच घ्यायचं आहे। त्यात बाकीचं साहित्य घालून घेऊया आपण। सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी रवा घालते आणि हा रवा मी बारीक रवा घेतलेला आहे। आता मी 1 वाटी तूप घालणार आहे। 1 वाटीमधून मी थोडंसं तूप ह्यात ठेवणार आहे। आता मी चिमूटभर मीठ घालणार आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता तूप छान मिक्स झालेला आहे। याची मी मूठ करून बघते पण आता चुरा चुरा होतोय, त्याच्यामुळे उरलेलं जे तूप आहे ते सुद्धा मी यात घालणार आहे। तूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पिठामध्ये। आता तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी मूठ बनलेली आहे आणि मी या लाडूसाठी फक्त 1 वाटी तूप वापरणार आहे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ असं मळून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला या पिठाची मुठिया बनवून घ्यायच्या आहेत। इथे मी थोडासा पिठाचा गोळा घेतलाय आणि त्याला असं आकार देऊन मूठ पाडून घ्यायची आहे। अशाच प्रकारे मी बाकीचे पण मुठिया बनवून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता मी सगळ्या पिठाचे मुठिया बनवून घेतलेल्या आहेत आणि आपण घट्ट पीठ मळल्यामुळे मुठियाला क्रॅक्स जाऊ शकतात, तर त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये। आता या मुठिया मी एका टोपात ट्रान्सफर करून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत, तर चला आपण मुठिया तळून घेऊया। इकडे मी तेलाचा वापर करणार आहे, तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता। गव्हाच्या मुठिया आपल्याला एकदम बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत। आता तुम्ही बघू शकता मुठियांचा रंग चेंज झालेला आहे। गोल्डन अशा मुठिया आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। एकदम कुसकुशीत अशा मुठिया तळून झालेल्या आहेत। आता आपण या काढून घेऊया। अशाच प्रकारे मी सगळ्या मुठिया तळून घेणार आहे आणि ह्या आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत। सर्व मुठिया खमंग अशा तळून झालेल्या आहेत आणि आपण या थंड सुद्धा करून घेतलेल्या आहेत। आता आपण तोडून बघूया। बघू शकता एकदम आजपर्यंत अशा परफेक्ट अशा शिजलेल्या आहेत। आता हे आपल्याला तुकडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। एकदम पण बारीक करायचे नाही आहे, थोडा रवाळ असं टेक्स्चर ठेवायचं आहे। आता तुम्ही बघू शकता एकदम रवाळ असा टेक्स्चर झालेला आहे आणि आपल्याला अशाच प्रकारे बाकीच्या मुठ्यांचे पण चुरमा करून घ्यायचा आहे, म्हणजे चुरा करून घ्यायचा आहे। इथे मी मोठ्या परातीत चुरमा करून घेतलेला आहे, म्हणजे मुठियाचा चुरा करून घेतलेला आहे। आणि आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य सुद्धा घालून घेऊया। इथे मी बदामाचे आणि काजूचे काप घातलेले आहेत, जायफळ आणि वेलचीची पूड घातलेली आहे। आता हे आपल्याला दोन्ही हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपले चुरमा लाडूचे सुके इंग्रेडियंट्स तयार झालेले आहेत। आता आपण गूळ वितळून घेऊया। इथे मी एका मोठ्या टोपात गूळ वितळून घेणार आहे। इथे मी गुळाचे काप करून घेतलेले आहेत। गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे, त्याचा पाक किंवा त्याची तार नाही करायची आपल्याला।
गूळ आपलं छान वितळून झालेला आहे. आता आपल्याला हे गूळ सुक्या इंग्रेडियंट्स मध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचंय. गूळ घालून हे सारण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ गरम असल्यामुळे मी इथे सुरुवातीला चमचाचा वापर करत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मी अर्धा किलोची गुळाची ढेप दाखवली होती, पण मला इथे गूळ कमी वाटल्यामुळे मी ते 100 ते 150 ग्रॅम गूळ अजून वितळून घातलेला आहे. हाताला चटका बसणार नाही एवढं सारण थंड झाल्यावर मी हे छान हाताने एकजीव करून घेणार आहे. आता आपल्याला मस्त असे लाडू वळून घ्यायचे आहेत. इथे मी लाडूच्या सजावटीसाठी खसखस घेतलेले आहे. तुम्ही खसखस लाडू मध्ये सुद्धा टाकू शकता. लाडू आपल्याला खसखस मध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा चुरमा लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे चुरमा लाडू बनून तयार आहेत. एकदम कमी साहित्यात आणि एकदम कमी तुपात आपण परफेक्ट असे ट्रेडिशनली चुरमा लाडू बनवलेले आहेत. तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे वाटले. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा.